या ठिकाणी नाणेफेकी झालेली आहे. रिद्धी मडवी कर्णधार यांनी नाणेफेकी जिंकलेली आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी विशाखा राकेश पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा पुरुष गटासाठी तृतीय क्रमांकासाठी ट्रॉफी आलेली आहे. योगेश गुरुनाथ म्हात्रे तसेच सुनील सुदाम पाटील यांच्याकडून पुरुष गटासाठी प्रथम क्रमांकासाठी एक ट्रॉफी आकर्षित आलेले आहे. मोनिश तरे स्वप्नील पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी आलेल्या आहेत. तसेच भरत वतारी यांच्याकडून प्रत्येक प्लेअरसाठी वही आणि पेन आलेला आहे. चंद्रकांत लहू पाटील तसेच किशोर मारुती पाटील संदेश अंकुश पाटील यांच्याकडून पुरुष गट तृतीय क्रमांकासाठी भव्य ट्रॉफी आलेले आहे. आपण जाऊया ग्राउंड मध्ये. राईड झालेले आहे, राईड केलेले आहे. बघायचं आहे. एक राईट एक पॉइंट घेऊन गेलेला आहे, दुसरा राईट गेलेला आहे. बघायचं आहे या ठिकाणी मात्र पॉइंट मिळवलेला आहे. 1-1 न 2-1 सॉरी 2-0. आता मात्र राईट पडलेली आहे चांगली आणि पॉइंट घेऊन गेलेले आहेत. 1-2 अशी चुरस. क्या बात है. मोठा मासा गळाला लागलेला आहे. हा, कारण संस्कृतीची राईड खूप छान आहे. नक्कीच प्रेक्षकांनी मात्र टाळ्या वाजवायच्या आहेत. क्या बात है. चांगली लढत बघायला मिळते या ठिकाणी. रुपेश सर, आता ते रेड करते आहे ते रिद्धी मडवी संघाचा कॅप्टन आहे. तीन एक असे गुण आपल्याला बघायला मिळत आहेत. आता मात्र सुंदर पकड या ठिकाणी पॉइंट मिळवलेला आहे. क्या बात है. दोन चार असे पॉइंट आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा पकड मजबूत आणि 5-2. रुपेश सर, याच्या पुढे होणारा सामना आहे जे दोन संघ पहिले हारल्यात त्यांच्यामध्ये होणार आहे. लक्षात असू द्या, त्या खेळाडून तयार राहायचं आहे. जे संघ पहिले दोन हारलेले आहेत त्या संघाने तयार राहायचं आहे. त्यांच्यामध्ये सामना होणार आहे.
नक्कीच सिद्धी मडवीचं राईड सुंदर दिसते आहे. पॉइंट मिळवलेला आहे. बघायचं आहे. अतिशय सुंदर राईड. 7-4 असं गुणफलक आपल्याला दिसते आहे. नक्कीच संघाचा कर्णधार जो आहे अतिशय सुंदर राईड केलेले आहे. क्या बात है. नक्कीच जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे ह्या राईड साठी आणि ह्या पकडसाठी. सुपर डेकर नक्कीच 2 गुण मिळालेले आहेत. श्रेया चौधरी यांनी चांगली पकड केलेली आहे. श्रेया चौधरी. नक्कीच मारलेले आहे. क्या बात है. पुन्हा एकदा मारलेला आहे. चांगली रायडर आहे. 7-10 हाफ टाइम झालेला आहे. 7-10 न हा सामना आपल्याला दिसते आहे मित्रांनो. आणि नक्कीच ह्या स्पर्धेसाठी हिमांशु कैलाश पाटील, आराध्य हेमंत पाटील, वरदान कंपनी यांच्याकडून पहिल्या व दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम 10,000 रुपये आलेले आहेत. तसेच विज्ञान डेव्हलपर्स योगेश भगत यांच्या माध्यमातून 2100 रुपये ह्या आयोजनासाठी आणि नियोजनासाठी आलेले आहेत. तसेच प्रफुल्ल पप्प्या पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2,000 रुपये आलेला आहे. तसेच चंदन पाटील यांच्याकडून लाईव्हची व्यवस्था जे आपण नक्कीच मित्रांनो 96 देशांमध्ये पाहतोय, ही लाईव्हची व्यवस्था चंदन पाटील यांच्या माध्यमातून सामना सुरू होत आहे. गुणफलक आपल्याला दिसते आहेत 7-10. निकेतन मधुकर काठे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून उपविजयी संघास एक ट्रॉफी आलेली आहे. तरी श्री कालिका माता क्रीडा मंडळ त्यांचे खूप खूप आभार आहे. निकेतन मधुकर काठे यांनी व्यासपीठावर यायचं आहे.
जबरदस्त रायडर झालेले आहे. टाळ्यांचा गजर मित्रांनो झाला पाहिजे, कारण खरोखरच अप्रतिम अप्रतिम रायडिंग. 2 गुण. नक्कीच प्रवीण काठे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या ह्या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आणि संपूर्ण गावाच्या माध्यमातून. नक्कीच काशीनाथ गणपत काठे यांच्या स्मरणार्थ प्रवीण काठे यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी 500 रुपये आलेले आहेत. शेवटचे 5 मिनिट आहेत. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. क्या बात है. नक्कीच चांगली राईड झालेली आहे. क्या बात है. सुंदर राईड. 3 पॉइंट. सुपर राईड. पुन्हा एकदा एक राईड मिळवलेला आहे. एक गुण मिळवलेला आहे. 19 13 19 6 गुणांचा फरक आहे. क्या बात है. पुन्हा एकदा पॉइंट मिळालेला आहे. आरुषी मडवी यांनी चांगली पकड केलेली आहे. आरुषी मडवी. हे जे सगळे सूत्र मित्रांनो चालू आहेत ना ग्राउंड वरती, याचा सूत्रधार एका कोपऱ्याला बसलेला आहे. आपण त्याच्याकडे बघत नाहीत. नक्कीच ह्या दोन संघांचा जो सूत्रधार मात्र एकच आहे आणि तो आहे लक्ष्मण पाटील भाऊ काका. यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. ह्या खेळपट्टीमध्ये ते बसलेले आहेत बाजूला. त्यांच्या डोळ्यांवरती आणि त्यांच्या हाताने सगळे इशारा चालू आहेत दोन्ही संघांचे. त्यांच्याकडे मात्र आपली नजर नाहीये. खरोखरच प्रशिक्षक आहेत ह्या संघात आपल्या कबड्डी क्रीडा मंडळाचे. खरोखर रुपेश चौधरी ते रोज येतात आणि त्यांना या मुला मुलींना ते कोचिंग करत असतात. तरी भाऊ पाटील वडगर यांचे मनापासून आभार. बघायचं आहे. राईड चालू आहे. 22-13. आता मात्र रायडरला काहीतरी कमाल करावी लागेल, कारण 9 गुण मागे आहे आपला संघ. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पॉइंट मिळवलेला आहे. एकंदरीत 23-13. वैभव कारभारी यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सत्तावीस 13. आता मात्र 27-14. नक्कीच
मोनिश पाटील, कालिका माता इंटरनेटचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आपण जी इंटरनेटची सुविधा पाहतोय या ठिकाणी ती मोनिश कांतीलाल पाटील यांच्या माध्यमातून, तसेच रमेश रामलाल तरे दादांच्या माध्यमातून ह्या आयोजनासाठी 1100 रुपयाचं योगदान, तसेच मेघराज मडवी सरांकडनं 1000 रुपयाचं योगदान. ज्ञानेश्वर काटे यांनी व्यासपीठावर क्या यायचे. बात है, राईट पडलेले आहे परंतु गुण मात्र पकड नक्कीच चांगली पकडलेली आहे. या काठे सर, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आता मात्र 11 गुणांचा फरक या ठिकाणी बघायला मिळते. या आयोजनाला उमाकांत भालचंद्र पाटील यांनी 1000 रुपयाची इथं रोख रक्कम दिलेली आहे. तर हे श्री कालिका माता क्रीडा मंडळ खारबाव त्यांचे मनापासून आभार आहे. उमाकांत भालचंद्र पाटील, धन्यवाद. क्या बात है, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे ह्या राईड साठी. ह्या राईड साठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण संघ आहे अडचणीत आणि इथे मात्र बघायचं आहे. तू चल, पुन्हा एकदा अप्रतिम राईड आणि मात्र एकंदरीत ह्या राईड मध्ये 5 गुण मिळवलेले आहेत मित्रांनो. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजे, कारण संघ अडचणीत आहे. रुपे सर ते संघाचे कॅप्टन संस्कृती वतारे आहेत. आणि नक्कीच सामना झालेला आहे 5 गुणांनी. रिद्धी मडवी संघाच्या संघनायकाने हा सामना जिंकलेला आहे आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून सुद्धा संघाचा संघनायक अर्थात रिद्धी मडवी यायचा आहे. त्यानंतर आपण विघ्नेश महेंद्र पाटील यांच्याकडून फर्स्ट एड किट असं आलेलं आहे. हेमराज वतारी यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपये. मयूर गणेश म्हात्रे यांच्या